वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेली आहे. त्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. आज ही प्रश्नपत्रिका आहे विषय इतिहास, इयत्ता 12वी कला. 50 गुण आणि 2.5 तास वेळ आहे. प्रथम सत्र परीक्षा विषय इतिहास, इयत्ता 12वी कला. प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्यात. 3. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. 4थी सूचना महत्त्वाची आहे आणि ती फॉलो करायची. नवीन प्रश्न नवीन पानावर, म्हणजे मुख्य प्रश्न जो आहे नवीन पानावर घ्यायचा आहे. सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करून देईल. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मी ह्या अशा प्रकारे प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहे. प्रश्न पहिला 5 गुणांचा आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सूचना लक्षात घ्या. विधाने पुन्हा लिहा म्हटलं याचा अर्थ फक्त उत्तराचा पर्याय लिहायचा असं नव्हे, तर विधान पूर्ण लिहून मग त्यात उत्तर लिहायचं. शिस पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची, नंतर दुसरं लिहायचं. अशा प्रकारे नीटनेटकी उत्तरपत्रिका लेखन करा. 1. इसवी सन 1440मध्ये टिंबटिंब यांनी छापखाना सुरू केला. पर्याय जेम्स वॅट, गुटेनबर्ग, ॲरिस्टॉटल, होमर. 2. सन 1818ला टिंबटिंब सत्ता संपुष्टात आली. पर्याय निजामाची, डचांची, मराठ्यांची, हैदरची. 3. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश टिंबटिंब यांनी समाजाला दिला. पर्याय स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजर्षी शाहू महाराज. 4. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर टिंबटिंब लागवडीची सक्ती करत. पर्याय निळेच्या, चहाच्या, कॉफीच्या, ऊसाच्या. 5. भारतामध्ये टिंबटिंब यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थांनी विलीन झाली. पर्याय जयंतराव टिळक, डॉक्टर टी.बी. कुन्हा, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. 5 पर्याय निवडायचे. 5 गुण आहेत. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या. प्रश्न आहे. पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 3 गुण आहेत. 3 गटातल्या 3 जोड्या दुरुस्त करा. म्हणजे ब गटातला एक कुठला तरी शब्द चुकीचा आहे तो दुरुस्त करून लिहायचा. अ गट आणि ब गट. वखार जिंकून घेतलेला प्रदेश. करताज परवान्याचा दस्तऐवज. फॅक्टर्स वखारीत काम करणारे नोकर. टाकसाळ जिथे नाणी पाडली जातात. आता दुसरा आहे अ गट आणि ब गट. कुंवरसिंह लखनौ, नानासाहेब पेशवे कानपूर, राणी लक्ष्मीबाई झाशी, चिमासाहेब कोल्हापूर. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आणि तिसरा गट आहे अ आणि ब गट. अमेरिका वुड्रो विल्सन, इंग्लंड विन्स्टन चर्चिल, जर्मनी हिटलर, इटली लिनलिथगो. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी देणार आहे. तोपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न दुसरा ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीची नावे लिहा. 3 गुण. 1. वास्को द गामा भारतात या बंदरात येऊन पोहोचला. उत्तर लिहा इथे. 2. एक गाव एक पाणवठा चळवळ सुरू करणारे कोणते नाव लिहा. 3. पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेली आंतरराष्ट्रीय संघटना, तिचं नाव लिहा. 3 गुणांच्यासाठी 3. प्रश्न आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करायचे. 3 गुण आणि 3 कारण निवडायचे. 1. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्धे केली. कारण त्याचं उत्तर इथे लिहायचं. पर्याय त्यांना आपल्या धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. इस्लाम धर्मीयांनी त्यांच्या विरुद्ध सतत आक्रमणे केली होती. इस्लाम सत्ताधीशांनी जेरुसलेम व बेथलेम ही शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती. व्हेनिस व जेनोवा ही शहरे इस्लामी सत्ताधीशांकडून त्यांना जिंकायची होती. योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचं आहे. 2. सती पद्धतीचा राजाराम मोहन रॉय यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. कारण इथे उत्तर लिहायचं. पर्याय सती पद्धती विरोधात त्या काळात चळवळ जोरात चालू होती.
ब त्यांच्या कुटुंबातील अनेकींना सती जावे लागले होते. क त्यांच्या वहिनीला सती जावे लागले होते. ड पुरोगामी विचारांचा त्यांच्या मनावर पगडा होता. 3. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा एक परिणाम म्हणजे उत्तर लिहायचं पर्यायातून. अ भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. ब आपली सत्ता आता भारतात फार काळ टिकणार नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. क प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय भारतीयात होऊ लागला. ड भारतीय उठाव दडपण्यासाठी वेगळ्या मार्गाचा वापर केला पाहिजे अशी इंग्रजांना जाणीव झाली. प्रश्न क्रमांक 3. नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पुस्तकात नकाशा पाहून घ्या. 2 गुण आहेत. 1. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते होते? आणि 2. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? नकाशा न पाहता याची उत्तरं तुम्हाला सांगता येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 4. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 5 पैकी 3 सोडवायची आहेत. 1. ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेले खंड. 1, 2, 3, 4 खंडांची नावं लिहायची आहे. ब्रिटिश साम्राज्य ज्या 4 खंडात होतं तिथे. दुसरं संकल्पना चित्र आहे नाना फडणवीसांनी इंग्रजांविरुद्ध उभा केलेला चतुःसंघ. ती 4 नावं लिहायची आहे चतुःसंघाची. पुढची आहे संकल्पना चित्र आहे डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र. 4 वृत्तपत्रांची नावे इथे लिहा. हे सगळं 2-2 गुणांना आहे. काकोरी कटातील सहभागी क्रांतिकारकांची 4 नावं लिहा. आणि 5 गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते जे होते ते त्यांची 4 नावं इथे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 5. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3च सोडवायच्या आणि 6 गुण आहेत म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1. युरोपातील धर्मयुद्धे. 2. बोस्टन टी पार्टी. 3. राणीचा जाहीरनामा. 4. महात्मा ज्योतिराव फुले. 5. डॉक्टर कोटणीस. यातीलच प्रश्न पुढच्या परीक्षेला देखील येऊ शकतात. महत्त्वाची आहे ही प्रश्नपत्रिका. मागच्या वर्षीच्या काही प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांचाही उपयोग होईल. रिपीट प्रश्न कोणते होतात ते पण लक्षात येतं. प्रश्न 6. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. राजर्षी शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 3. भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले. 3 पैकी केवळ 2 सोडवा. प्रश्न क्रमांक 7. तुमचे मत नोंदवा. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू नव्हती. 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. 3. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. 3 पैकी 2 सोडवा. प्रश्न 8. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचे. त्याला 5 गुण आहेत. 1. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. आणि 2. युरोपातील धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे व परिणाम स्पष्ट करा. एकच लिहायचा आहे प्रश्न. आणि प्रश्न 9 शेवटचा प्रश्न. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचं. 5 गुण. 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा. मुद्दे दिलेले आहेत. दलितोद्धाराचे कार्य, वृत्तपत्रीय कार्य, संस्थात्मक कार्य. किंवा दुसरा प्रश्न सोडवायचा. 1857 पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या उठावांची माहिती लिहा. मुद्दे आहेत हंसाजी नाईकांचा उठाव, सावंतवाडीचा उठाव, कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव. 2 पैकी 1 सोडवा. 5 गुण आहेत. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची 50 गुणांची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी जरूर देईल. इयत्ता 11वी आणि 12वीचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. ते एकदा प्लेलिस्ट पहा म्हणजे तुम्हाला कळेल कोणते व्हिडिओ पाहायचे. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.